नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा अर्थात MPSCची जी काही प्री एक्झाम आहे तिचा अभ्यासक्रम या ठिकाणी काही स्लाईडच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. मित्रो, परीक्षा कोणतीही असू द्या, जोपर्यंत आपण त्या परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या समजून घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या अभ्यासाला एक निश्चित दिशा प्राप्त होत नाही. आता ही MPSCची पूर्व परीक्षा आहे असं समजून अनेक विद्यार्थी या परीक्षेला अतिशय इझिली घेतात, परंतु प्रत्यक्षामध्ये मी तर असं म्हणेल की MPSCसाठी आपण पात्र आहोत की नाहीत ही ठरवणारी ही खऱ्या अर्थानं परीक्षा आहे आणि म्हणून ही परीक्षा आपण गांभीर्यानं घेतली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की MPSCचं स्वप्न बाळगणारे अनेक विद्यार्थी केवळ या पूर्व परीक्षेमध्येच बाहेर फेकले जातात. मॅक्झिमम विद्यार्थी MPSCच्या पूर्व परीक्षेमधून बाद होतात आणि त्यामुळं जोपर्यंत आपण MPSCची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होत नाही, पात्र होत नाही, तोपर्यंत आपलं MPSCमधलं जे काही आव्हान आहे ते आपलं आव्हान कायम राहू शकणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं MPSCचं जर स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर ही पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणं, पात्र होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्या अभ्यासाला एक निश्चित दिशा देण्यासाठी MPSCच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आपण निश्चितपणे समजून घेतला पाहिजे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेत असताना आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की पेपर क्रमांक 1 जो की जनरल स्टडीज अर्थात सामान्य अध्ययन या नावानं तो ओळखला जातो. या पेपरमध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारले जातात ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून प्रश्न या पेपरमध्ये आपल्याला विचारले जातात. एकूण 100 प्रश्न 200 मार्कासाठी विचारले जातात आणि या पेपरसाठीचा जो काही वेळ आहे तो आहे 2 तासाचा. आणि सर्व प्रश्नांचं जे काही स्वरूप आहे ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचं आहे. याच्यामध्ये MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन अर्थात उत्तरासाठी तुमच्याकडं पर्याय दिलेले असतात आणि त्या पर्यायापैकी योग्य पर्याय आपणाला या ठिकाणी निवडायचा असतो. तर या पहिल्या पेपरचा जो काही सिलॅबस आहे याच्यामध्ये लोकसेवा आयोगानं जवळपास 7 घटकांचा समावेश केलेला आहे. तर आपण आता या ठिकाणी स्टेप बाय स्टेप प्रत्येक घटकाचा सविस्तरपणे आपण विचार करणार आहोत. या अभ्यासक्रमातला जो काही पहिला घटक आहे तो आहे करंट इव्हेंट्स अर्थात चालू घडामोडी. आता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. साधारणतः 28 ते 34 गुणांचं वेटेज या घटकासाठी पूर्व परीक्षेमध्ये दिलेलं असते. आता या चालू घडामोडीच्या अंतर्गत आपल्या फर्स्ट पेपरसाठी जो काही सिलॅबस दिलेला आहे जवळपास 7 घटकांचा, तर या 7ही घटकांशी संबंधित आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर ज्या काही घडामोडी घडतात तर या घडामोडीच्या अनुषंगानं आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता याच्यामध्ये विशेष करून आपणाला ज्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही महत्त्वाचे अवॉर्ड्स किंवा पुरस्कार दरवर्षी वितरित करण्यात येतात, तर त्याची आपल्याला नोंद घ्यायची आहे. काही गाजलेली चर्चेतली काही पुस्तकं असतात, लेखक असतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही महत्त्वाच्या आर्थिक, सामाजिक अशा घडामोडी घडत असतात. सामाजिक, आर्थिक किंवा आणखी काही वेगवेगळ्या स्वरूपाचे काही महत्त्वाचे करार वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये होत असतात. याशिवाय क्रीडा क्षेत्रामधली सुद्धा आपल्याला माहिती ठेवायची आहे की चालू वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे, कारण त्याच्यावरसुद्धा अनेक वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. जो काही दुसरा घटक आहे तो आहे हिस्ट्री ऑफ इंडिया अर्थात भारताचा इतिहास विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. याचाच अर्थ असा आहे की याच्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. आता या इतिहासामध्ये प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास या सर्व इतिहासाच्या अभ्यासाचा या प्रकरणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण काय लक्षात ठेवायचं आहे तर महत्त्वाच्या ज्या काही राजवटी आहेत, जे काही शासक आहेत, ज्या काही महत्त्वाच्या लढाया आहेत, इतिहासामधले काही महत्त्वाचे तह, करार, काही कायदे आहेत,
तर या सर्व गोष्टी आपल्याला हा अभ्यास करत असताना हायलाईट करायच्या आहेत आणि लक्षात ठेवायच्या आहेत. विशेषतः भारतीय स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ याच्यामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यावरसुद्धा या पूर्वपरीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातात. इतिहासाचा हा जो काही घटक आहे याला साधारणत 30 ते 34 गुणांचे वेटेज या पूर्वपरीक्षेमध्ये देण्यात आलेला आहे. इतिहासानंतर तिसरा जो काही घटक आहे जिओग्राफी, हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये आपल्याला जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल या तीनही भूगोलाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये फिजिकल, सोशल आणि इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ वर्ल्ड, इंडिया आणि महाराष्ट्र हा सर्व अभ्यास या घटकाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता भूगोलाचा अभ्यास करत असताना नकाशा वाचन अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये विविध देशांचं स्थान, त्यांचा विस्तार, लोकसंख्या, त्या ठिकाणची खनिज संपत्ती, त्या ठिकाणचे मोठे प्रकल्प, त्या ठिकाणच्या मोठ्या नद्या, पर्वत, धरणं या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला भूगोलाच्या अंतर्गत करायचा आहे. याशिवाय जगामधले वेगवेगळे हवामानाचे प्रदेश, त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या जाती जमाती, त्यांचं राहणीमान याचासुद्धा अभ्यास आपल्याला भूगोलामध्येच करायचा आहे. याशिवाय ज्या काही भौगोलिक घडामोडी असतात, जसे की भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, तर त्याच्यासुद्धा नोंदी आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायच्या आहेत. याशिवाय आपली सूर्यमाला, पृथ्वी, चंद्र, त्यांचं स्थान, अक्षांश, रेखांश, त्यांची गती, पृथ्वीचे लेअर, समुद्र या घटकावर सुद्धा या प्रकरणाच्या अंतर्गत अनेक प्रश्न विचारलेले असतात. तर भूगोल हा व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी त्याचा अभ्यास करायचा आहे. पूर्वपरीक्षा दृष्टीने जर आपण विचार केला तर साधारणतः 32 ते 36 गुणांचे वेटेज या प्रकरणासाठी देण्यात आलेलं आहे. चौथं प्रकरण हे राज्यशास्त्राशी संबंधित आहे. पॉलिटी अँड गव्हर्नन्स ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र. आता याच्यामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, तर याच्यामध्ये पहिला घटक आहे तो राज्यघटनेचा. याच्यामध्ये काय काय अभिप्रेत आहे, राज्यघटनेची निर्मिती, राज्यघटनेची वैशिष्ट्ये, आत्तापर्यंत ज्या काही महत्त्वाच्या घटना दुरुस्ती झालेल्या आहेत त्या सर्वांचा अभ्यास. याशिवाय राज्यघटनेतील मूलभूत हक्काच्या तरतुदी, राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे आणि या व्यतिरिक्त आणखी राज्यघटनेतील जी काही अतिशय महत्त्वाची कलमं आहेत त्याचा अभ्यास आपणाला या घटकाच्या अंतर्गत करायचा आहे. कारण या सर्व घटकांवर मोठ्या प्रमाणात प्रश्न या परीक्षेसाठी विचारले जातात. राजकीय व्यवस्थेमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, तर राजकीय व्यवस्थेमध्ये आपली संसद, त्याच्यामध्ये मग लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती याप्रमाणेच राज्याचं विधिमंडळ आणि याच्यामध्ये मग राज्याची विधान परिषद याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा अभ्यास करत असताना राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री ही जी काही महत्त्वाची पदं आहेत त्यांची रचना, अधिकार, कार्य या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या व्यतिरिक्त न्यायव्यवस्था आहे, विविध प्रकारचे आयोग आहेत, राजकीय पक्ष आहेत, या घटकांचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण, जसे की महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना, त्यांचे अधिकार याचासुद्धा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. याशिवाय शासनाच्या ज्या काही विविध सामाजिक आर्थिक योजना आहेत आणि मानवाधिकार हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा घटक या प्रकरणाच्या अंतर्गत आपल्याला अभ्यासावायचा आहे. आता याच्यामध्ये आपण इतिहासातला काही भाग या ठिकाणी कव्हर करू शकतो, जसे की टिळक असतील, गांधी, आंबेडकर, नेहरू यासारखे जे काही राजकीय विचारवंत आहेत, जे की समाजसुधारक म्हणून सुद्धा आपण इतिहासामध्ये त्याचा अभ्यास करतो, तर तो घटक आपण या ठिकाणी कव्हर करू शकतो. याशिवाय घटनेची निर्मिती पाहत असताना ब्रिटिशकालीन जे काही कायदे आहेत त्याचासुद्धा अभ्यास आपण या घटकाच्या अंतर्गत करत असतो. तर एकंदरीत
परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं हे प्रकरण आहे आणि साधारणतः पूर्व परीक्षेमध्ये इतिहासा एवढंच म्हणजे साधारणतः 30 ते 34 गुणांचं वेटेज या प्रकरणासाठी सुद्धा देण्यात आलेलं आहे. पाचवं जे काही प्रकरण आहे ते आहे अर्थशास्त्र, अर्थात इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट असं अभ्यासक्रमामध्ये म्हटलेलं आहे. तर या अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला अर्थशास्त्रातल्या ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्यांचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. विशेषतः आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकासाच्या योजना, दारिद्र्याचा प्रश्न, जनसांख्यिकी, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला अर्थशास्त्रामध्ये अभिप्रेत आहे. याशिवाय राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न, पंचवार्षिक योजना, परराष्ट्रासोबत केलेले वेगवेगळे जे काही आर्थिक करार आहेत त्या सर्व करारांचा अभ्यास, याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही आर्थिक संघटना आहेत जसं की वर्ल्ड बँक आहे, WTO आहे, RBI आहे, तर या सर्व आर्थिक संघटनांची संरचना, त्यांचे अधिकार, त्यांची स्थापना या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला अर्थशास्त्राच्या अंतर्गत करावायचा आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, आयात निर्यात असेल या घटकांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. खाजगीकरण आहे, उदारीकरण आहे, जागतिकीकरण आहे, या सर्व अर्थशास्त्रीय ज्या काही संकल्पना आहेत त्या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणाच्या अंतर्गत करायचा आहे आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून 32 ते 36 गुणांचं वेटेज या प्रकरणासाठी देण्यात आलेलं आहे. आपलं अभ्यासक्रमातलं जे काही 6वं प्रकरण आहे ते आहे पर्यावरणशास्त्र, अर्थात जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल अँड इकॉलॉजी. तर या प्रकरणामध्ये आपल्याला पर्यावरणाशी संबंधित जे काही इश्यू आहेत त्या सर्व घटकांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला अभिप्रेत आहे. याच्यामध्ये मग पर्यावरण व्यवस्था असेल किंवा पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळे इश्यू असतील. बायोडायव्हर्सिटी, जैविक विविधता हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. वातावरणातील बदल, विशेषतः ग्लोबल वॉर्मिंगचा जो काही प्रश्न आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला असतो. तर हा इश्यू काय आहे, त्याच्यासाठी कोणते कोणते प्रयत्न जागतिक स्तरावर करण्यात येतात, त्याच्यासाठी कोणते करार झालेले आहेत का, काही वेगळे कायदे करण्यात आलेले आहेत का, या सर्वांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. आता जीवसृष्टीशी संबंधित काही इश्यू असतील, ज्या काही जैविक प्रक्रिया असतील त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला पर्यावरणशास्त्राच्या अंतर्गत करावायचा आहे. आता वेगवेगळे जे काही प्रकल्प आहेत त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो तो सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. आता वेगवेगळं प्रदूषण आहे, तर जलप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, हवा प्रदूषण आहे, त्यानंतर माती प्रदूषण आहे. तर या सर्व प्रदूषणाचा अभ्यास आपल्याला पर्यावरणशास्त्रामध्ये करायचा आहे. त्याचं नेमकं काय स्वरूप आहेत, काय कारणं आहेत, त्याचे काय परिणाम होत आहेत, त्याची तीव्रता काय आहे, त्या अनुषंगाने काही वेगळे कायदे करण्यात आलेले आहेत का, काही वेगळे उपक्रम किंवा योजना राबविण्यात आलेल्या आहेत का, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या 6व्या प्रकरणाच्या अंतर्गत म्हणजेच पर्यावरणशास्त्राच्या अंतर्गत करावायचा आहे. परीक्षेदृष्टीनं या घटकावर 10 ते 14 मार्काचं वेटेज देण्यात आलेलं असते. MPSC पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पाहत असताना ह्याच्यामध्ये शेवटचा जो काही घटक आहे तो आहे जनरल सायन्स, अर्थात सामान्य विज्ञान. परंतु पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं सर्वाधिक गुणांचं वेटेज देण्यात आलेला हा घटक आहे. थोडक्यात परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे. आता या सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा ॲग्री सायन्स या सर्व सायन्सचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आता याच्यामध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, साधारणतः भौतिकशास्त्रातल्या आणि रसायनशास्त्रातले जे काही महत्त्वाचे सिद्धांत आहेत, जे काही महत्त्वाचे नियम आहेत, त्यांचे ॲक्शन रिॲक्शन आहेत, त्यानंतर जे काही मूलद्रव्ये आहेत, वेगवेगळ्या रासायनिक संज्ञा आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. जीवशास्त्रामध्ये आपल्याला शरीरशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विषयांचा अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे. ॲग्री सायन्सच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची बियाणं, त्यांचं संकरित वाण, कृषी क्षेत्रातलं संशोधन, वेगळं तंत्रज्ञान, हायटेक ॲग्रिकल्चर आणि वेगवेगळी कृषी क्षेत्राशी संबंधित जी काही अवजारं आहेत त्यांचं संशोधन, या सर्व घटकांचा अभ्यास
आपणाला कृषीशास्त्राच्या अंतर्गत करायचं आहे. तर एकंदरीत सामान्य विज्ञान हे जे काही प्रकरण आहे, पूर्वपरीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. जास्तीत जास्त वेटेज या 7व्या प्रकरणासाठी देण्यात आलेला आहे. तर हा झाला एकंदरीत पूर्वपरीक्षेसाठी जो काही पहिला पेपर आहे जनरल स्टडीज त्याच्यासाठीचा अभ्यासक्रम. एकूण 7 प्रकरणं आहेत. तर या 7 प्रकरणांवर 100 प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. आता या 7 प्रकरणांचा अभ्यास करत असताना जे काही स्टँडर्ड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अभिप्रेत आहे ते आहे डिग्री लेवलचं. परंतु असं असलं तरीसुद्धा या प्रकरणांचा अभ्यास करत असताना आपण स्टेट बोर्ड किंवा NCERTची जी काही 11वी 12वीची जी काही पुस्तकं आहेत त्याचा जर आधार घेतला तर या पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होईल. परंतु तरीसुद्धा आपण पदवी स्तरावरचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून आपल्या अभ्यासाची तयारी केली पाहिजे.